नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे चांदवड तालुका। या चांदवड तालुक्यात धार्मिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी आढळते। आपल्या पूर्वजांचा वसा घेऊन चाललेल्या या चांदवडकरांचे धार्मिक क्षेत्रात असलेले योगदान नक्कीच अव्वल ठरले आहे। आज देखील या डिजिटल युगात आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर घेत बालमनांवरती धार्मिक संस्कार करण्याचे काम वारकरी संप्रदाय चांदवड तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे। डिजिटल युगात बदलणाऱ्या जीवनशैलीत आजच्या पिढीसाठी संस्कार या मूलभूत घटकांचं महत्त्व अधिकच वाढलं आहे। हक्कांसाठी प्राधान्य मागणाऱ्या आजच्या समाजात जबाबदारी आणि मूल्यांची जाणीव मात्र मागे पडताना दिसत आहे। अशा काळात बालवयातच योग्य संस्कार रुजवणे अत्यावश्यक बनले आहे। त्याच उद्देशाने बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले जात आहे। बालसंस्कार शिबिराचे आयोजन कसे होणार आहे, नोंदणी प्रक्रिया कशी असेल, या सर्व बाबतीत सविस्तर माहिती हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज शिंदे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधताना दिली आहे। रामकृष्ण हरी। आजच्या डिजिटल युगामध्ये जे काही बालसंस्कार शिबिर आयोजित केलं आहे त्या संस्काराचं मानवी जीवनाला काय महत्त्व आहे, आपण जर परिसरामध्ये जर अवलोकन केलं तर अनेक प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला असं कळतं की आईने बाळाला फेकून दिलं, नवजात शिशूला, त्याच्यानंतर पती पत्नीचे भांडणं असतील, त्याच्यानंतर मुलांचे भांडणं असतील, अनेक मुलं आपल्या हक्काला आवर्जून प्राधान्य देत आहेत, परंतु आपल्या संस्काराला आणि कर्तव्याला कुठंतरी ही मुलं बाजूला ठेवत आहेत। म्हणून कदाचित आम्ही या संस्काराच्या बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून जितक्या पद्धतीने हे संस्कारक्षम नवीन पिढी निर्माण करण्यात येईल याचा नवीन प्रावीण्याने प्रयत्न करत आहोत। त्यानंतर तुम्ही जर म्हणाल याचा काही अनुभव आहे का, तर अनुभवाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू स्वानंद जोग महाराज यांची जी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आहे, ज्या ठिकाणी शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्यांना फी नाही, असे संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य ज्ञानसिंधू संदीपन दादा आवर्जून आपल्या कीर्तनामध्ये सांगतात की एकदा मी मुंबईला कीर्तनाला गेलेलो असताना त्या ठिकाणी एक उच्च शिक्षित संस्कारित मुलगा येऊन माझं दर्शन घेतो आणि विचारतो, महाराज ओळखलं का मला, मी तुमच्या बालसंस्कार शिबिरातला बबलू। आणि तो बबलू ज्यावेळेस महाराजांना आपली ओळख पटवून देतो तेव्हा महाराज म्हणता की हा खोडकर बबलू। आजही बबलू महाराजांना अर्जुन सांगतो की महाराज मी तुम्ही शिकवलेली गीतेचा 15वा अध्याय आजही प्रकर्षाने म्हणतो, तेव्हा कुठंतरी जेवण करतो। म्हणजे मुंबईसारख्या धावपळीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तो आपले बालसंस्कार शिबिराचे महत्त्व अजूनही विसरत नाही। हा परिणाम आहे बालसंस्कार शिबिराचा। आणि शिबिर नावाची जी संकल्पना ज्यांनी निर्माण केली ती संकल्पना नाशिक जिल्ह्यात प्रथम जेव्हा आली तेव्हा त्या संकल्पनेचे प्रेरक होते आदरणीय वैकुंठवासी किसन महाराज काजळे, त्यानंतर श्री गुरु पांडुरंग महाराज गिरी आणि आदरणीय हनुमान बापू शिंदे। या बालसंस्कार शिबिराचा मी प्रथम विद्यार्थी आहे। हा साधारण प्रयोग त्यांनी केला होता 1994 साली आणि त्यानंतर जी काही बालसंस्कार शिबिरं त्यांनी घेतली त्यामध्ये मी प्रामुख्याने उपस्थित राहून आजही मी त्यांनी शिकवलेल्या नीतिमूल्याचं संस्काराचं पालन अतिशय योग्य रीतीने करत आहे। हा मला माझा त्या बालसंस्कार शिबिराचा सार्थ अभिमान आहे। आणि महाराज तुम्ही म्हणाल या शिबिराचं आयोजन आणि नोंदणी प्रक्रिया कशी असेल, तर या शिबिराचं आयोजन संपूर्ण तालुक्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये कोणाचाही नामोल्लेख नाही। पंचक्रोशीतील नवे तालुक्यातील जेवढी गावं आहे त्या गावातील प्रत्येक गावाला एक दिवस ठरवून दिला जाईल आणि सकाळपासून अगदी नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल आणि संध्याकाळची पंगत असेल, ही त्या गावाने ती जबाबदारी स्वीकारायची आहे। त्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित राहून जी काही महाराज मंडळी विद्यार्थ्यांना संस्कार देणार आहे, जेणेकरून त्याच्याकडेही त्यांचं लक्ष असेल। त्यानंतर नोंदणी
हा एक फॉर्म भरून घेतला जाईल, ज्यामध्ये मुलाचा एक पासपोर्ट साईजचा फोटो घेतला जाईल, त्यानंतर त्याचा आधार कार्ड नंबर घेतला जाईल, त्यानंतर मुलाची शिबिरामध्ये दाखल करत असताना आई किंवा वडील हे दोघांपैकी एक जण उपस्थित पाहिजे, त्यांचा मोबाईल नंबर पाहिजे आणि विद्यार्थ्याला शिबिरातून नेत असतानाही विद्यार्थ्याचा एकतर वडील पाहिजे किंवा आई त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे, तरच विद्यार्थ्याला सुट्टी देण्यात येईल। अशा अनेक प्रकारच्या अटी, नियम, शर्ती त्या फॉर्ममध्ये भरून घेतल्या जातील। याची परिसरातील सर्व भाविकांनी नोंद घ्यावी। रामकृष्ण हरी। आजच्या गतिमान आणि प्रगत युगात मुलांच्या नाजूक मनावर योग्य संस्कार करणे ही काळाची गरज बनली आहे। यासाठीच चांदवड तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात आध्यात्मिक बाल विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। बालकांचा योग्य संस्कार करणे हा त्यांच्या हक्काचा आणि पालकांचा पवित्र कर्तव्याचा भाग आहे। आपल्या पुढच्या पिढीला केवळ शिक्षणच नव्हे तर चांगले संस्कार देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। जनावरे सुद्धा आपल्या पुढील पिढीचा विचार करतात, तर मग आपण सुज्ञ माणसं आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार आपण करायला नको का, असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो। याच विषयांवर हरिभक्त पारायण भरत महाराज पानसरे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधला आहे। चला तर मग जाणून घेऊया या पवित्र शिबिराचे महत्त्व आणि आपली भूमिका। रामकृष्ण हरी। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील व चांदवड तालुक्यातील तमाम सद्भाविकांना सूचित करण्यात येते की भव्य आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात येतंय। त्या बाल संस्कार शिबिरामध्ये संपूर्ण चांदवड तालुक्यातील पालकांना विनंती करतो की आपण आपल्या मुलांना या आध्यात्मिक बाल संस्कार शिबिरामध्ये प्रवेश द्यावा। पालकांना विनंती आहे की आज आपल्याकडं आपल्या बालमनावरती संस्कार देण्याकरता वेळ नसल्या कारणानं आपण हे गोड आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे। पूर्वी बालमनावरती संस्कार रुजावे याकरता आपल्या घरामध्ये आजी आजोबा ही व्यवस्था करत असायचे, पण काही नियम आपल्याला घालून दिले की त्या नियमांप्रमाणे आपल्याला जीवन जगावं लागतं। हम दो हमारे दो ही पद्धत खऱ्या अर्थानं रुजू झाली आणि म्हणून आपल्या घरामध्ये आजी आजोबा राहिले नाही। म्हणून मुलांवरती संस्कार देण्याची जी जबाबदारी आजी आजोबांकडे होती ती कुठेतरी बाजूला पडलेली आपल्याला पाहायला सापडते। म्हणून आज प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला देण्याकरता वेळ राहिला नाही, संस्कार देण्याकरता वेळ शिल्लक नाही। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील तमाम पालकांना विनंती करतो की संस्कार हा बालकाचा हक्क आहे, तर ते पालकाचं कर्तव्य आहे। आणि जर त्या संस्कार रूपी हक्कापासून जर तुम्ही तुमच्या मुलाला जर वंचित ठेवाल तर तो मुलगा पुढे चालून वारस हक्कालाच हक्क मानेल आणि वारस हक्क मिळवण्याकरता मग तो बापाच्या कंबडक्यात सुद्धा लाथ घालायला मागे पुढे पाहत नाही। म्हणून पालकांना विनंती करतो की आपल्याला वेळ नाही म्हणून आपण हे गोड असं बाल संस्कार शिबिराचं आयोजन आपण करतो आहे। मुलांकडून आपल्याकरता आपल्याला आपल्या मुलाने फार मोठा बंगला बांधावा याची कधी मनामध्ये अपेक्षा बाळगू नका, पण आपण बांधलेल्या झोपडीतून आपल्या मुलाने आपल्याला काढू नये असं ज्या बापाला वाटतं त्या बापाला मी विनंती करतो की त्या बापाने आपल्या मुलाला या भव्य बाल संस्कार शिबिरामध्ये आपल्या मुलाला पाठवावं ही आपणास सगळ्यांना विनंती आहे। जनावर जर पुढच्या पिढीचा जर विचार करत असतील तर आपण का पुढच्या पिढीचा विचार करू नये। म्हणून समस्त पालक वर्गांना विनंती करतो की आपणही आपल्या पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे। आपल्याला भविष्य आपलं सुरळीतपणे पार पडावं ज्या पालकाला वाटतं ना त्या पालकाने आपल्या मुलांना बाल संस्कार शिबिरामध्ये प्रवेश द्यावा ही सगळ्यांना विनंती। रामकृष्ण हरी। या आध्यात्मिक बाल संस्कार शिबिरासंदर्भात पुढील माहिती देताना हरिभक्त पारायण गोकुळ महाराज दशमाने यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधला। हे शिबिर लवकरच संपन्न होणार असून विशिष्ट ठिकाणी म्हणजेच तालुक्यातील खेलदरी गावातील जिल्हा परिषद शाळेत शांत व निसर्गरम्य वातावरणात मुलांना अध्यात्माची आणि संस्काराची शिकवण दिली जाणार आहे।
या शिबिरात टाळ, मृदुंग, पखवाद या वाद्यांची नित्यसेवा, वारकरी संप्रदायातील श्लोक व भजने, प्रत्येक गोष्टींमध्ये शिस्त आणि भक्तीची गोडी रुजवली आहे. यासोबत विविध भौतिक खेळ, प्राणायाम, व्यायाम यांचा देखील समावेश असणार आहे, जेणेकरून बालकांचा सर्वांगीण विकास साधता येईल. या शिबिरासाठी वयाची विशिष्ट मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून योग्य वयातील बालकांवर योग्य संस्कार प्रभावीपणे होतील. तर मग आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून या अद्वितीय शिबिरासाठी त्याची नोंदणी लवकरात करावी असे आवाहन हरिभक्त पारायण गोकुळ महाराज दशमाने यांनी केले आहे. रामकृष्ण हरी. साधारणतः हे शिबिर 10 मे 2025 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. आणि या शिबिराचं ठिकाण चांदवड तालुक्यातील एक आदर्श गाव ते म्हणजे खेलदरी गाव. आणि या खेलदरी गावातील एक आकर्षक ठिकाण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिरामध्ये प्रामुख्याने दैनंदिन दिनचर्येतील नित्यनेमाचे श्लोक असतील, त्याचप्रमाणे टाळ असेल, पखावज असेल, त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदायिक चाली असतील, नवे तर इतरही विद्यार्थी म्हटले की त्यामध्ये विरंगुळा हवा. आणि म्हणून त्या अनुषंगाने अनेक प्रकारचे खेळ असतील, प्राणायाम असतील, त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार असतील, असे अनेक प्रकारचे विषय या माध्यमातून शिकवले जाणार आहे. त्याचप्रमाणे या शिबिराची वयाची अट जर सांगायची झाली तर वयाच्या 7व्या वर्षापासून ते वयाच्या 17व्या वर्षापर्यंत या शिबिरामध्ये कुठलाही विद्यार्थी येऊ शकतो. त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये कुठल्याही जाती धर्माची, त्याचप्रमाणे कुठल्याही खऱ्या अर्थाने वर्णभेदाची अट या ठिकाणी नसणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या शिबिरामध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश करावा अशी नम्र विनंती. रामकृष्ण हरी. आजच्या डिजिटल व गतिमान युगात केवळ शिक्षणच नाही तर उत्तम संस्कार देखील नितांत गरजेचे आहेत. हे शिबिर मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे, त्यांच्यात श्रद्धा, निष्ठा आणि शिस्त रुजवणारे ठरेल. पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या बालकांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तर चला, एक सुंदर संस्कारी पिढी घडवण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम, प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र.